नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याच्या संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 1 बघणार आहोत। यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 असे प्रकरण क्रमांक 5 मध्ये द्वितीयक आर्थिक क्रियाचे स्वाध्याय या ठिकाणी दिलेले दिसून येतात। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत। त्यामध्ये ह्या उत्तरांचे व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण याचे 2 भाग केलेले आहेत। आज आपण प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहापर्यंत हे जे 4 प्रश्न आहेत त्या 4 प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या आजच्या भाग 1 मध्ये बघणार आहोत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 याचे जे उत्तर आहेत हे यानंतरच्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या अगोदर आपण भूगोलच्या 12वीच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायांचे 1 ते 4 प्रकरणे त्याचबरोबर पुढची जी प्रकरणे आहेत त्यांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तयार केले आहेत। त्याचं भूगोल प्रॅक्टिकलचे आहेत, बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकेचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघितलेले असतीलच की ज्यांचा उपयोग तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी खूप चांगला होणार आहे। जर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला त्यावरती ते व्हिडिओ हे बघायला मिळणार आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1 आहे साखळी पूर्ण करा। साखळी पूर्ण करामध्ये तुम्हाला अ, ब आणि क अशा पद्धतीने 3 कॉलम दिले जातात आणि अ ला ब ची कुठली जोडी जुळते आणि ब ला क ची कुठली जोडी जुळते अशा पद्धतीने एक साखळी ही आपल्याला पूर्ण करावी लागते आणि हे पूर्ण तिन्ही बरोबर असतील तरच आपल्याला 1 पैकी 1 मार्क्स मिळतो। यामध्ये अ ला ब बरोबर आहे पण ब ला क चुकला असेल तर तुमचा मार्क्स मिळत नाही। हे तिन्ही बरोबर असणं गरजेचं आहे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा। पहिला आहे लघु उद्योग, यासाठी ब गटातील आहे कौशल्यावर आधारित आणि क गटातील आहे औषध निर्मिती। क्रमांक 2चं उत्तर 2 नंबर आहे कुटीर उद्योग। कुटीर उद्योगला ब गटातील हाताने निर्मिती उद्योग आणि क गटातील कुंभार। 3चं उत्तर बघा ग्राहक उपयोगी वस्तू, यासाठी ब गटातील थेट वापरासाठी तयार आणि क गटातील चिनी मातीच्या भांडी बनविणे। क्रमांक 4 आहे खाजगी। खाजगीसाठी ब गटातील आहे वैयक्तिक आणि क गटातील आहे टाटा लोहपोलाद उद्योग। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे योग्य सहसंबंध ओळखा। यामध्ये ए विधान असते, आर कारण असते। या ठिकाणी ए विधान दिलेलं आहे, आर कारण दिलेलं आहे आणि खाली 4 पर्याय असतात अ, ब, क, ड। हे जे 4 पर्याय आहेत हे सगळ्यांसाठी सारखेच असतात म्हणून आपण याचे पर्याय वाचणार नाही, फक्त आपण ए विधान, आर कारण वाचणार आहोत आणि डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगितलं जाईल। तर ए विधान कुठलं आहे बघा, मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्र उद्योगास पूरक आहे। आर विधान आहे उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते। याचं उत्तर ड हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 2 आहे त्यामधलं ए विधान भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे। आर भारत हा कृषीप्रधान देश आहे। या ठिकाणी जे पर्याय आहेत ते प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे होते तेच पर्याय या ठिकाणी सुद्धा असतात। मग आता याचं उत्तर बघा, याचं उत्तर सुद्धा ड हेच बरोबर आहे। ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। हे प्रश्न कसे सोडवायचे आहेत याचं टेक्निक आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फक्त उत्तर सांगितले आहे, त्याचं टेक्निक सांगितलेलं नाही। यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत। त्यामधला पहिला जो प्रश्न आहे उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते। आता आपण एका एका प्रश्नाचं उत्तर बघूया। प्रश्न क्रमांक 1 आहे उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते। आता याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसून येईल। हा जो प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा, हा बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे असतात, 6 दिले जातात, 4 सोडवायचे असतात आणि 12 गुण असतात। मग तुम्हाला एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठी 3 मार्क्स आहेत। मग याचे उत्तर लिहिताना किमान 3 मुद्दे आणि जास्तीत 4 ते 5 मुद्दे लिहिणे हे अपेक्षित आहे।
लिहिताना बघा क्रमांक जे लिहिलेत या ठिकाणी उत्तराचे ते एकाखाली एक लिहिलेत आणि जे उत्तर आहे ते सुद्धा उत्तर एकाखाली एक लिहिलेलं दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह व्यवस्थित उत्तर लिहिलं तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. तर या उत्तरामध्ये पहिला मुद्दा बघा, उद्योगधंद्यांच्या वितरणावर खनिजांची उपलब्धता, कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप, बाजारपेठ, भांडवल, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, वाहतूक, शासकीय धोरण इत्यादी घटकांचा परिणाम होतो. क्रमांक 2, खनिजांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदे उभारले जातात. उदाहरणार्थ छोटा नागपूर पठार. क्रमांक 3, कच्चा माल नाशवंत अवजड असेल तर कच्च्या माल क्षेत्रात उद्योगधंदे उभारले जातात. यामध्ये साखर उद्योग, लोह पोलाद उद्योग, बेकरी उद्योग यांचा समावेश होतो. क्रमांक 4, तसेच कच्चा माल हा टिकाऊ, वजनाने हलका, वजन न घटणारा असेल तर उद्योगधंदे बाजारपेठ सान्निध्य किंवा इतर ठिकाणी निर्माण होतात. यामध्ये कापड उद्योगाचा समावेश होतो. इत्यादी कारणामुळे उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. प्रश्न क्रमांक 2 आहे भौगोलिक कारणे लिहामध्ये. धनबाद या खनिज बहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात. याचं उत्तर क्रमांक 1, धनबाद हे ठिकाण भारतातील छोटा नागपूर पठारावर वसलेले आहे. क्रमांक 2, छोटा नागपूर पठार हे लोह खनिज, दगडी कोळसा, मॅंगनीज यांनी समृद्ध क्षेत्र आहे. ही सर्व खनिजे लोह पोलाद निर्मितीसाठी आवश्यक असतात. क्रमांक 3, लोह पोलाद निर्मितीसाठी आवश्यक सर्व कच्चा माल हा वजन घटणारा कच्चा माल असल्यामुळे उद्योगधंदे त्याच क्षेत्रात म्हणजेच कच्चा माल क्षेत्रात वाहतूक खर्च कमी येण्यासाठी उभारले जातात. क्रमांक 4, तयार होणारा पक्का माल म्हणजे लोह पोलाद हे कच्च्या मालाच्या तुलनेत वजनाने हलके असते. त्यांची वाहतूक इतर ठिकाणी करता येते. इत्यादी कारणामुळे धनबाद या खनिज बहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झाले आहेत. क्रमांक 3चा प्रश्न आहे, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. याचं उत्तर कोकण किनारपट्टी भारताच्या पश्चिम किनारपट्टी लगत असून आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ इत्यादी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. क्रमांक 2, फळ पिके ही नाशवंत कच्चा माल असल्यामुळे त्यावर लवकर प्रक्रिया होणे गरजेचे असते, अन्यथा ती खराब होतात. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ प्रक्रिया करणारे उद्योग यामध्ये आंबा पेय, डबाबंद आमरस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, कोकम सरबत, आमसुले इत्यादींचा विकास झालेला आहे. इत्यादी कारणामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. क्रमांक 4चा प्रश्न आहे, दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे घटक कोणते? याचं उत्तर बघा, दक्षिण अमेरिका खंडाचा बहुतांश भाग जगातील सर्वात विस्तृत ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याने व्यापला आहे. विषुववृत्तीय हवामान व घनदाट वर्षावने यामुळे उद्योगधंदे उभारण्यास अडथळे निर्माण होतात. क्रमांक 3, खनिजांनी समृद्ध असे चिली, पेरू या किनारपट्टींच्या देशामध्ये सपाट मैदानी प्रदेशांची कमतरता आहे. क्रमांक 4, स्थानिक लोकसंख्या कमी असल्यामुळे स्थानिक बाजारपेठ कमी आहे. क्रमांक 5, तसेच या खंडातील बहुतांश देश आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या पुरेसे विकसित नाहीत, त्यामुळे खनिजांच्या उत्खननास मर्यादा पडतात. इत्यादी घटक दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करतात. क्रमांक 5चा प्रश्न आहे,
मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांच्या विकासाला न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत? याचं उत्तर, मध्य ऑस्ट्रेलियामध्ये उद्योगासाठी लागणारा कच्च्या मालाची मर्यादा आहे. क्रमांक 2, मध्य ऑस्ट्रेलियाचा विशाल प्रदेश हा पूर्णपणे वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यामुळे उष्णता जास्त, कमी पर्जन्य, वनांचा अभाव असे अनेक उद्योगासाठी प्रतिकूल घटक आहेत. क्रमांक 3, मध्य ऑस्ट्रेलियात लोकसंख्या कमी असल्याने मनुष्यबळ उपलब्ध नाही. क्रमांक 4, एकंदरीत उद्योगासाठी आवश्यक असणारी अनुकूल परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये नाही. इत्यादी घटक मध्य ऑस्ट्रेलियातील उद्योगांना अवरोध ठरतात. आता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा हा बघायचा आहे. यामध्ये एकूण आपल्याला 4 टिपा दिलेल्या आहेत. त्यामध्ये क्रमांक 1 ची टीप तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, स्थानमुक्त उद्योग. आता या ठिकाणी आपण टिपा लिहा हा जो प्रश्न आहे तो बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला 4 मार्काला असतो. म्हणजे टिपा लिहा प्रश्नाचा समावेश हा मोठ्या म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये केला जातो. म्हणून आपल्याला अगोदर टिपा लिहा हा प्रश्न लिहित असताना त्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतील हे माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पॅरेग्राफमध्ये उत्तर लिहिलं तर 4 पैकी तुम्हाला 2च मार्क्स मिळतात किंवा जास्तीत जास्त 3 मिळतात. जर तुम्ही मुद्द्यानुसार उत्तर लिहिलं तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स मिळतात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला स्वाध्याय देत असताना अगोदर कोणकोणते मुद्दे येतील हे दिलेले आहेत आणि परत मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे मुद्दे दिसत आहेत. आता या ठिकाणी उत्तर देताना थोडंसं विस्तृत व्यवस्थित दिलेलं आहे, म्हणजे तुमचं बोर्ड परीक्षेमध्ये मार्क्स कट होणार नाहीत. काही जणांना काय वाटतं, कमेंट्समध्ये टाकतात की तुम्ही उत्तर थोडीशी मोठी देता, परंतु तुम्ही जर जास्त उत्तर लिहिली तर जास्त मार्क्स मिळणार आहेत. सर्व मुद्द्यांचा समावेश होणार आहे. म्हणून उत्तर लिहिताना व्यवस्थित लिहा. तर या ठिकाणी स्थानमुक्त उद्योगासाठी मुद्दे कोणकोणते आहेत बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे. त्यानंतर क्रमांक 1 चा मुद्दा आहे स्थानमुक्त उद्योग अर्थ. क्रमांक 2, उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक. क्रमांक 3, स्थानमुक्त उद्योग निर्मितीची कारणे. त्यामध्ये अ, ब, क, ड अशी 4 कारणे दिलेत आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. आता आपण विस्तृतपणे उत्तर बघूया. स्थानमुक्त उद्योग, पहिल्यांदा प्रस्तावना. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात व त्यानुसार उद्योग स्थापन केले जातात, परंतु काही उद्योगावर स्थानिकीकरणाचा परिणाम होत नाही. ते उद्योग स्थापन करण्यावर स्वातंत्र्य असते. पहिला मुद्दा आहे स्थानमुक्त उद्योग अर्थ. आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना मात्र स्थान निवडीचे स्वातंत्र्य असते. अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असे म्हणतात. अशा उद्योगावर स्थानिकीकरणाच्या घटकांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत नाही. दुसरा मुद्दा आहे उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक. उद्योगाच्या स्थान निश्चितीवर कच्च्या मालाची उपलब्धता, त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ सानिध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यासारखे प्राकृतिक घटक व भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, शासकीय धोरणे यासारख्या आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. पुढचा मुद्दा आहे स्थानमुक्त उद्योग निर्मितीची कारणे. त्यामध्ये अ कारण आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्थान निवडीचे स्वातंत्र्य. आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योगांना स्थान निवडीचे स्वातंत्र्य असते. नवीन तंत्रज्ञानामुळे वाहतूक साधने, प्रक्रिया उद्योग इत्यादीमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. यामध्ये दुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो. हा उद्योग सध्या स्थानमुक्त होत असल्याचे दिसून येते. ब आहे वजन न घटणारा कच्चा माल. कच्च्या मालाच्या स्वरूपामध्ये कच्चा माल जर वजन न घटणारा कच्चा असेल तर तो उद्योग कोणत्याही ठिकाणी उभारण्यास स्वातंत्र्य असते. त्यामुळे तो उद्योग हा स्थानमुक्त उद्योग असतो. उदाहरणार्थ कापूस हा वजन न घटणारा कच्चा माल असल्यामुळे सुती वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे. पुढचा मुद्दा आहे वाहतूक सुविधामध्ये होणारी वाढ.
अलीकडच्या काळामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, जलवाहतूक, नळवाहतूक यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ व सुधारणा झालेली आहे. त्यामुळे कच्च्या मालाची उद्योगापर्यंत व तयार मालाची ग्राहकापर्यंत कमी वेळात वाहतूक केली जाते. त्यामुळे उद्योग उभारण्यास स्वातंत्र्य निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती उद्योग. ड आहे उद्योगास आवश्यक कृत्रिम हवामानाची निर्मिती. कापूस या कच्च्या मालावर अवलंबून असलेला वस्त्र उद्योग हा एका अर्थी स्थानमुक्त उद्योग आहे. ह्याला कारण कापसाचे वजन आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या वस्त्रांचे वजन यात फारसा फरक पडत नाही. हा उद्योग आता जगभर कुठेही निर्माण करता येतो. या उद्योगाला दमट हवामान तंत्रज्ञानाच्या आधारे कृत्रिमरित्या तयार करता येते. अशाच प्रकारे यातून निर्माण होणारा पक्का माल हा खूप मौल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे आणि शेवटी आपल्याला समारोपाच्या 2 ओळी लिहाव्या लागतील. वरीलप्रमाणे काही उद्योग निर्मितीवर स्थानिकीकरणाच्या घटकांचा जास्त परिणाम होत नाहीत असे उद्योग इच्छेनुसार कोणत्याही ठिकाणी उभारता येतात. यानंतर टिपा लिहामध्ये प्रश्न क्रमांक 2 आहे सार्वजनिक उद्योग. यासाठी मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना, त्यानंतर सार्वजनिक उद्योग अर्थ, त्यानंतर सार्वजनिक उद्योग वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यामध्ये 1 ते 5 वैशिष्ट्ये आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचे आहेत. आणि शेवटी समारोप. तर सविस्तर उत्तराला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. उद्योगांचे विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये मालकी आधारे, कच्चा माल आधारित, भांडवल गुंतवणूक आधारित इत्यादीमध्ये वर्गीकरण केले जाते. यामधील मालकी तत्वावर आधारित उद्योगाचे खाजगी, सार्वजनिक, संमिश्र अशा प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. मुद्दा आहे क्रमांक 1चा सार्वजनिक उद्योग अर्थ. जे उद्योग पूर्णतः राज्य किंवा केंद्र शासनाच्या मालकीचे असतात, म्हणजे ज्या उद्योगात भांडवलाची गुंतवणूक ही पूर्णतः सरकारची असते, अशा उद्योगांना सार्वजनिक उद्योग असे म्हणतात. त्यानंतर बघा सार्वजनिक उद्योग वैशिष्ट्ये. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे सरकारी मालकी. सार्वजनिक उद्योगाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णतः केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीचे असतात. म्हणजे यामध्ये भांडवल गुंतवणूक ही प्रामुख्याने केंद्र किंवा राज्य सरकारने केलेली असते. त्यामुळे मालकी ही सरकारची असते. क्रमांक 2 आहे विविध माध्यमातून कर्ज उभारणी. सार्वजनिक उद्योगासाठी विविध माध्यमातून कर्ज उभारणी केली जाते. यामध्ये सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः भांडवल देते. तसेच देशातील वित्त संस्था, बँका, विमा कंपन्या, परकीय कर्ज, जागतिक बँकेचे कर्ज इत्यादीमधून निधी उभारला जातो. क्रमांक 3 आहे नफाक्षम होण्यास जास्त कालावधी. सार्वजनिक उद्योग हे प्रामुख्याने पायाभूत स्वरूपाचे असतात. त्यामुळे अशा उद्योगांना नफाक्षम होण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो. इतका वेळ थांबण्याची खाजगी उद्योजकांची तयारी नसते. त्यामुळेही अशा उद्योगात सरकारला सुरुवातीस खाजगी क्षेत्राला मुक्त वाव देऊ शकत नाही. क्रमांक 4 आहे पायाभूत उद्योग. सार्वजनिक उद्योग हे प्रामुख्याने पायाभूत उद्योग असतात व अशा उद्योगावर प्रामुख्याने इतर उद्योग अवलंबून असतात. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे, संरक्षण, पेट्रोकेमिकल्स अशा महत्त्वपूर्ण उद्योगांचा समावेश होतो. 5वा आहे सार्वजनिक उद्योग उदाहरणे. सार्वजनिक उद्योगामध्ये लोह पोलाद उद्योग, बहुउद्देशीय धरण बांधणी, वीज प्रकल्प, रेल्वे वाहतूक बांधणी, दळणवळण इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड BHEL अशा पद्धतीने उत्तर बघितलं आहे. यानंतर आपल्याला शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा प्रकारे सार्वजनिक उद्योग हे प्रामुख्याने
पायाभूत उद्योग असतात व हे प्रामुख्याने सरकारच्या मालकीचे असतात. क्रमांक 3ची टीप आहे अनुमापी अनुकूलता. यामध्ये मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे. त्यानंतर क्रमांक 1 अनुमापी अनुकूलता अर्थ पाहिजे. क्रमांक 2 अनुमापी अनुकूलतेमुळे उद्योगांचे केंद्रीकरण त्याची माहिती पाहिजे, या ठिकाणी दिलेली आहे. क्रमांक 3 अनुमापी अनुकूलतेचे फायदे कोणकोणते आहेत ते फायद्यांची माहिती पाहिजे. आणि शेवटी समारोप. सुरुवातीला प्रस्तावना लिहून घेऊया. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात व त्यानुसार उद्योग स्थापन केले जातात, परंतु काही उद्योगावर स्थानिकीकरणाचा परिणाम होत नाही. ते उद्योग स्थापन करण्यावर स्वातंत्र्य असते. एका उद्योगावर दुसरे अनेक उद्योग अवलंबून असतात. क्रमांक 1 आहे अनुमापी अनुकूलता अर्थ. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या काही प्रमुख सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखादा मोठा उद्योग प्रदेशात स्थापित होतो. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग. एखादा अशा प्रकारचा उद्योग स्थापित झाला की या मोठ्या उद्योगावर आधारित, त्यावर अवलंबून असणारे आणि या उद्योगाच्या सानिध्यात अवलंबून असणारे पूरक किंवा सहाय्यक इतर उद्योग अशा केंद्राकडे आकर्षित होतात. यालाच अनुमापी अनुकूलता असे म्हणतात. यानंतर पुढचा आहे क्रमांक 2 अनुमापी अनुकूलतेमुळे उद्योगांचे केंद्रीकरण. अनुमापी अनुकूलतेमुळे अनेक उद्योग केंद्राकडे आकर्षित होतात. यामध्ये लोह पोलाद या उद्योगाचे उदाहरण प्रमुख आहे. लोह पोलाद कारखाना सुरू झाल्यानंतर त्यातून उत्पादित होणाऱ्या पोलाद या पक्क्या मालावर आधारित भांडी तयार करणे, गाड्यांचे सुट्टे भाग तयार करणे, गाड्यांचे सांगाडे निर्मिती, मोटार गाड्या निर्मिती, यंत्र निर्मिती असे विविध उद्योग स्थापित होताना दिसतात. लोह पोलाद उद्योगाच्या स्थानिकीकरणामुळे उद्योगांना लागणाऱ्या विविध पायाभूत सेवा सुविधा तेथे आधीपासून उपलब्ध असतात. या अनुकूलतेचा फायदा उठवून कमी भांडवलामध्ये पूरक व्यवसाय करता येतात. क्रमांक 3 आहे अनुमापी अनुकूलतेचे फायदे. अनुमापी अनुकूलतेमुळे वेळ, श्रम, पैसा, कष्ट यांची बचत होते. वाहतूक, वीज, पाणी इत्यादी घटक विभागून वापरता येतात. उद्योगांच्या केंद्रीकरणामुळे औद्योगिक प्रदेशांची निर्मिती होते. अशा पद्धतीने आपण उत्तर बघितलेलं आहे. यानंतर शेवटी समारोप लिहावा लागेल. अशा प्रकारे अनुमापी अनुकूलतेचा अर्थ, वैशिष्ट्ये, फायदे यांची माहिती सांगता येईल. यानंतर आपला क्रमांक 4चा प्रश्न आहे वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. हा टिपा लिहायचा शेवटचा प्रश्न आहे. यासाठी मुद्दे कोणते आवश्यक पाहिजेत बघा. पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका त्यामध्ये क्रमांक 4 आहेत कच्च्या मालाची वाहतूक उद्योगापर्यंत करणे, तयार मालाची वाहतूक बाजारपेठा व ग्राहकापर्यंत करणे, उद्योगाचे स्थान वाहतूक खर्चावर अवलंबून. क्रमांक 4 वाहतुकीचे प्रकार व माल वाहतूक त्यामध्ये अ, ब, क, ड, रस्ते वाहतूक, लोहमार्ग वाहतूक, हवाई वाहतूक, जल वाहतूक आणि शेवटी समारोप. आता सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया. उद्योगाच्या स्थान निश्चितीवर कच्च्या मालाची उपलब्धता, त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ सानिध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यासारखे प्राकृतिक घटक व भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, शासकीय धोरणे यासारख्या आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. यामधील वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका महत्त्वाची आहे. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका त्यामध्ये क्रमांक 1 कच्च्या मालाची वाहतूक उद्योगापर्यंत करणे. उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक मार्गांची आवश्यकता असते. यामध्ये नाशवंत मालाची जलद वाहतूक करण्यासाठी वातानुकूलित वाहतूक यंत्रणा, जलद वाहतूक साधने आवश्यक असतात.
क्रमांक 2 आहे पक्क्या मालाची वाहतूक बाजारपेठा ग्राहकापर्यंत करणे. उद्योगधंद्यामध्ये निर्माण केलेल्या तयार वस्तूंची बाजारपेठापर्यंत जलद वाहतूक करणे गरजेचे असते. बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांच्या घरापर्यंत वाहतुकीसाठी वाहतूक मार्ग व वाहतूक साधने असणे खूप गरजेचे असते. अन्यथा तयार वस्तू ग्राहकापर्यंत वेळेत पोहोचू शकत नाहीत. क्रमांक 3 आहे उद्योगाचे स्थान वाहतूक खर्चावर अवलंबून असते. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात. त्यामधील मुख्य घटक म्हणजे वाहतूक हा होय. अवजड वजन घटणारा कच्चा माल असेल तर असे उद्योगधंदे प्रामुख्याने कच्चा माल उपलब्ध असलेल्या प्रदेशामध्ये निर्माण केले जातात. उदाहरणार्थ साखर कारखान्यांचा समावेश यामध्ये प्रामुख्याने होतो. ऊस क्षेत्रामध्येच साखर कारखाने प्रामुख्याने उभारले जातात कारण ऊस वजन घटणारा अवजड कच्चा माल आहे. क्रमांक 4 वाहतुकीचे प्रकार व त्यानुसार माल वाहतूक. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे रस्ते वाहतूक. त्यामध्ये बघा, रस्ते वाहतूक प्राचीन वाहतुकीचे मार्ग असून ग्रामीण भाग हा प्रामुख्याने रस्त्यावर अवलंबून असतो. उद्योगधंद्यांच्या विकासामध्ये रस्त्यांचे महत्त्व जास्त असून त्यावरून कच्चा माल पक्का माल या दोन्हींची वाहतूक केली जाते. प्रामुख्याने ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी रस्ते सर्वात जास्त उपयोगी पडतात. क्रमांक 2 आहे रेल्वे वाहतूक. रेल्वेद्वारे प्रामुख्याने अवजड कच्चा माल खनिजे लाकूड यांची वाहतूक केली जाते. तसेच दूर अंतरावरच्या मालाची वाहतूक प्रामुख्याने रेल्वे वाहतुकीद्वारे केली जाते. क आहे हवाई वाहतूक. हवाई वाहतुकीद्वारे प्रामुख्याने नाशवंत व मौल्यवान वस्तू दागिने औषधे यांची वाहतूक प्रामुख्याने हवाई वाहतुकीने केली जाते. अशा पद्धतीने आपण 3 बघितले. चौथा आहे जल वाहतूक. जल वाहतुकीद्वारे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो. यामध्ये कच्चा माल व पक्का माल या दोन्हींची वाहतूक केली जाते. जल वाहतूक ही वाहतुकीचे सर्वात स्वस्त वाहतुकीचा प्रकार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माल वाहतूक आंतरराष्ट्रीय व्यापार हा जल वाहतुकीद्वारेच चालतो. आणि शेवटी आपल्याला समारोप लिहायचा आहे. अशा प्रकारे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर वाहतुकीचा परिणाम सर्वात जास्त होत असतो. कारण सर्व मालवाहतूक प्रवासी वाहतूक ही प्रामुख्याने वाहतूक मार्गावरून केली जाते. आपण आज प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहापर्यंत प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 याची उत्तरे आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. कारण याच भागामध्ये बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि तुम्हाला बघण्यासाठी कंटाळा येईल. तर पुढच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.